जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 10. ओवी दुसरी. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. विघ्नसंतोषींच्या, दुष्टांच्या, कुटील प्रवृत्तीचा, वक्र मार्गाचा समूळ नाश होऊ दे. त्यांच्यात भगवत प्राप्तीची ओढ वृद्धिंगत होऊ दे. यायोगे तमाम भूतमात्रांमध्ये आपापसात स्नेहयुक्त जीवभाव नांदू दे. येथून पसायदान काय, कसे, कोणासाठी पाहिजे ते सांगायला सुरुवात झाली आहे. मागणे मागायला माऊलींना सज्जन लोकांची प्रथम आठवण झाली नाही. त्यांना सर्वप्रथम दुर्जन, विघ्नसंतोषी, अयोगिक वर्तन करणारे आठवले. भावार्थ दीपिका हे धर्मकीर्तन आहे. प्रथम दुष्ट सुधारले पाहिजेत, म्हणजे खलप्रवृत्ती नष्ट होईल आणि सद्भाव आपोआपच नांदेल. कापडाला खळ लावतात, यामुळे कापड कडक होते. त्यावर इस्त्री केली की ती इस्त्रीसुद्धा कडक राहते. याचप्रमाणे माणसासाठी सत्ता, संपत्ती, प्रसिद्धी, प्रतिष्ठा ही खळ आहे. यामुळे माणूस ताठ, मगरूर, उन्मत्त, पिपासू, मिजाजखोर होतो. या नादात नको तसा वागतो आणि सर्वांना छळतो, नडतो, नागवतो. माऊली आणि त्यांच्या सर्व भावंडांना बालपणापासूनच अशा खलप्रवृत्तीच्या लोकांकडून अमानुष, असह्य असा फार त्रास दिला गेला. प्रथम ते सुधारणे महत्त्वाचे आहे. सज्जन कसेही करून मुक्ती प्राप्त करतील, परंतु या दुष्टांनाही मुक्ती मिळाली पाहिजे. माऊली आणि त्यांची भावंडे यांना या दुष्टांनी किती छळले, परंतु माऊलींच्या मनाचा हा केवढा मोठेपणा, त्यांचे अंतःकरण किती मोठे. सर्वसाधारणपणे दुष्टांना ठार मारावे असाच विचार केला जातो. काही जण दुष्ट सुधारावेत यासाठी काही मर्यादेपर्यंतच प्रयत्न करतात. एका ठराविक काळानंतर ते त्यांना सुधारण्याचा प्रयत्न सोडतात. त्यांचा मुळासकट निःपात करण्याचीच वृत्ती असते. जे खळांची व्यंकटी म्हणजे दुष्ट लोकांची वृत्ती, विघ्नसंतोषी लोकांची प्रवृत्ती. काही कार्य सुरू असले की त्यात बिघाड घालायचा वृत्ती असते. त्याला खल प्रवृत्ती असे म्हणतात. रावण, शकुनी मामा, मंथरा असे होते. हे लोक नीचपणासाठी त्याग करतात. रावणाने सुवर्ण राज्य पणाला लावले. राजकुमार असलेल्या शकुनीने गंधार देशाचे राज्य सोडले. मंथरेने हिऱ्या मोत्याची माळ भिरकावून दिली. खल इतक्या टोकाचे विखारी असतात की एक वेळ मी मरेन पण तुलाही मारेन अशी त्यांची वृत्ती असते. पु ल लिहितात, कडमड्याच्या जोशांच्या दिवाणी दाव्यांवर रत्नागिरीच्या अनेक वकिलांचे संसार उभे राहिले. आपापल्या गडग्यापलीकडे उभे राहून कडमड्याचे जोशी एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढीत. या भांडणाचं भरतवाक्य बहुधा बरबाद झालो तरी बेहत्तर, पण विलायतीहून बालिस्टर आणून मुंबईच्या हायकोर्टात धिंड नाही काढली तर बाप म्हणून गंगाधर जोशाचं नाव नाही लावणार. काही जणांची वृत्तीच अशी असते की त्यांना जे काही चांगले, छान चालले आहे ते पाहवत नाही. ते त्यांना सहन होत नाही. अनेक वेळा त्यात त्यांचे काहीही बिघडत नसते, नुकसान होत नसते, काही संबंधही नसतो. तरीही ते त्यामध्ये काहीतरी चुकीचे, न्यून शोधतात आणि त्यावरून टोमणे मारायला सुरुवात करतात. त्यात सुधारणा करण्याचा जणू काही त्यांना मक्ता दिला आहे असे वागतात. अशावेळी ते असे काही कुटील कृत्य करतात की तेथील रंगाचा बेरंग झालाच पाहिजे. त्या समारंभातील निकोप वातावरण गढूळ झालेच पाहिजे. असे झाले की ते विकट हास्य करतात. भंजन करणे हीच प्रवृत्ती असते. अशा प्रकारे त्यांच्यामधील
मूलभूत सद्भाव या खलप्रवृत्तीमुळे झाकला गेलेला असतो. बहुतांशी वेळा हे असे लोक या खलप्रवृत्तीमुळे सहजच असे वागतात. प्रत्येक वेळी ते ठरवून मुद्दाम हे असे करतात असेही नाही. स्वभावो दुरतिक्रमः याला त्यांचाही नाईलाज असतो. बहुतांशी यात त्यांचा काही स्वार्थही नसतो किंवा काही हेतूही नसतो. अशा लोकांचा स्वभाव शीघ्रकोपी असतो किंवा चटकन गैरसमज करून घेण्याचा असतो. अशांची आकलन शक्ती फार क्षीण मंद असते. असे लोक अधीर्या स्वभावाचे असतात आणि समग्र विचार न करता भरीस पडून कृती करून मोकळे होतात. त्यावेळी ते महाउद्दाम, उर्मट आणि मग्रूर झालेले असतात. सर्व झाल्यावर पस्तावतातही, माफी मागतात, पाया पडतात, पुन्हा असे करणार नाही असेही ऐकवतात. परंतु हेही तात्पुरते असते. यामधून काहीही धडा घेत नाहीत, शिकत नाहीत, सुधारत नाहीत, पुन्हा असेच वागतात. छान सुग्रास जेवण सुरू असते, हास्य विनोद चाललेले असतात आणि दुर्दैवाने त्यात खलस्वभावी मनुष्य असला की काहीतरी क्षुल्लक गोष्ट घडते आणि हा त्यामधून वाद घालायला सुरुवात करतो. शेवटी त्याचा परिणाम भांडण होण्यात होते. तेथे जेवणाऱ्या सर्वांची जेवणावरील इच्छा नष्ट होते. काही वेळा राजकीय टोमणे मारणे सुरू असते, राजकीय चर्चा सुरू असते, मतमतांतरे व्यक्त होत असतात. अशावेळी जर तेथे विघ्न संतोषी असला तर तो त्यामधून असा काही चिडतो की ते विरोधी पक्षाचे राजकीय पुढारी तिकडे गल्लीत किंवा मुंबईत एकत्र जेवत असताना हा इकडे त्यांचा कैवार घेऊन आपल्या जवळच्यांना दुखावतो आणि स्वतः फुरंगटून बसतो. काही वाईट स्वभावाचे लोक असतात. कोणाचे काही चांगले झालेले त्यांना सहन होत नाही. आत कोठेतरी त्यांचे काहीतरी जळत असते. त्यामुळे असे लोक चांगल्या गोष्टीचा मुद्दामहून विचका करतात. कोणी काही व्यवहार करत असला की हे तेथे टपकतात आणि विनाकारण त्यातील एकाला सांगतात की तू ज्याच्याजवळ व्यवहार करत आहेस त्याच्यापासून सावध राहा, तो फसवतो असे त्याच्याबद्दल लोक बोलतात. तसे मी एक दोघांकडून ऐकलेही आहे. म्हणजे बघो, मी आपला तुला चांगल्या मनाने सावध करत आहे, यात माझे काहीही जात नाही. अर्थातच हे सर्व धादांत खोटे असते, परंतु निखालस खोटे बोलून संभ्रम निर्माण करतात. त्यांचा व्यवहार बिघडला की अशांना आसुरी आनंद होतो. दुधात मिठाचा खडा टाकून दूध नासले की हे असे लोक विकट हास्य करतात. रस्त्यात कोणी पाय घसरून पडला की त्याला मदत करायला धावण्याऐवजी हे हसत उभे राहतात. कोणत्याही स्त्रीबद्दल बोलणे सुरू असल्यास ती वाईट चालीची आहे असे हे लोक बेधडक ठोकून देतात. तसेच कोणत्याही पुरुषाबद्दल तो घरात घेण्याच्या लायकीचाही नाही अशी त्याची बदनामी बेदिक्कत करतात. असे लोक आयुष्यात काही चांगले काम करत नाहीत, वाईट काम मात्र न चुकता करतात. काही खलप्रवृत्तीचे लोक महा धोकादायक असतात. रस्त्यात खेळ टाकून ठेवतात आणि कोणाच्या गाडीचे चाक पंक्चर झाले की त्यात संतोष मानतात. रस्त्यावर तेल ओततात आणि कोणी घसरला की ती गंमत मोठ्या मौजेने पाहतात. कोणी पाहत नाही अशी खात्री करून गवतात पेट्टी काडी टाकतात आणि स्वतःच आग आग असे ओरडायला लागतात. लोक आग विझवायला धावले तर विझवायला जात नाहीत. सुरू झालेली धावपळ मजेत पाहत बसतात. लहान मुलाला घाबरवतात आणि ते रडू लागले की त्यात सुख मानतात. कोणी नवखा पत्ता विचारू लागला की त्याला बरोबर उलट्या दिशेला पाठवून देतात. रस्त्याने जाताना गाय, कुत्रा, मांजर यांना दगड मारतात. गाय घाबरून पळाली, कुत्रा मांजर विव्हळले की यांना गुदगुल्या होतात. ही यादी खूप दीर्घ आहे. येथे काही उदाहरणे सांगितली. अशांची ही अशी मानसिक अवस्था असते. बसल्या जागी सतत विघ्नकारक चिंतन करत असतात. अशा लोकांची वृत्तीच गुन्हेगारी स्वभावाची असते. त्यांच्या मनात स्वार्थ असो किंवा नसो, नेहमी वाईट तेवढेच येते. नाऱ्या या लग्न समारंभानिमित्त काहीतरी शुभ बोल तर काका मांडवाला आग लागेल. पु ल देशपांडे लिहितात, भाषेला फुरशासारखी पायात गिरकी घेऊन चालायची सवयच झालेली. कुणी नवे दुकान काढले तर दिवाळ्याचा अर्ज आत्ताच मागून ठेव म्हणावं, हा आशीर्वाद. दामू नेना कसला प्रेमळ, ताटीवर आडवा पडला होता तरी कपाळावरची आठी तशीच.
दुर्दैवाने यांचा संबंध धंदेवाईक गुन्हेगारांशी आला तर हे असे लोक त्यांच्या जाळ्यात सहजच अडकतात आणि आयुष्यातून उठतात. स्वतःबरोबर सर्वस्वाचे पुन्हा भरून न येणारे असे नुकसान करतात. आतंकवादी अशाच लोकांच्या शोधात असतात, कारण असे लोक चढेल असतात. चटकन भरीस पडतात, इरेला पेटतात आणि आगीत उडी घेतात. त्या भरात आपले नुकसान होत आहे हेच त्यांच्या लक्षात येत नाही. कोणी म्हणाला की एका घोटात दारूने भरलेला ग्लास पिऊनच दाखव, गांजा ओढ आणि तरीही गुंगी न येता राहूनच दाखव. हे लगेच ते करतात आणि खाली कोलमडतात. स्वतःला मधुमेह झालेला असतो, घरी गोड खायला मिळत नाही म्हणून बाहेर जाऊन खातात. ते स्वतःचे शत्रू असतात. जगाचा विचार करता अशांची संख्या अगदी कमी आहे, परंतु हे अल्पसंख्य लोक संपूर्ण जगाला वेठीला धरतात, छळतात, नागवतात. त्यांना आतंकवादी असं म्हणतात. सध्या जग त्यांच्यापासून त्रस्त झाले आहे. सर्वस्वाचा विध्वंस करत सुटतात. रस्त्यावर लावलेल्या गाड्या फोडतात, स्वतःच्या अंगावर बॉम्ब लावतात आणि गर्दीमध्ये स्वतःला उडवतात. एक सुप्रसिद्ध गोष्ट आहे ना, एकाला देव प्रसन्न होतो आणि वत्सा वर माग असे त्याला सांगतो. हा देवाकडे एक गाडी मागतो. तेव्हा देव म्हणतो, मी तुला एक गाडी दिली की तुझ्या शेजाऱ्याला मला 2 गाड्या द्याव्या लागतील, कारण त्याचे भाग्य तुझ्यावर अवलंबून आहे. हा म्हणतो, देवा गाडी नको, त्याऐवजी माझा एक डोळा फोड, म्हणजे शेजाऱ्याचे 2ही डोळे फुटतील. असा स्वभाव बालपणीच अगदी क्षुल्लक कारणाने सुरू होतो आणि पुढे तो चांगला बळावत जातो. यावर वेळीच उपाय केला तर त्यात सुधारणा व्हायला संधी असते. पालकांनी अशा मुलांचे फाजील लाड न करता वेळीच चांगले वळण लावावे. मुलांचे लाड करताना त्यांना अधूनमधून नकाराचीही सवय लावावी. आपल्या आजूबाजूला असा कोणी आढळला तर वेळीच त्याच्यापासून सांभाळून राहावे. आपण स्वतःही आपल्या मनाचा मागोवा घ्यावा आणि आपल्यामध्ये खलप्रवृत्ती नाही याची खात्री करावी. तसे असल्यास यामधून स्वतःला वेळीच सावरावे. जेव्हा आपण रिकामे एकटेच बसलेलं असतो, अशावेळी आपल्या मनामध्ये कोणते विचार येतात याचे निरीक्षण करावे. कोणाजवळ सहज बोलताना आपण सकारात्मक बोलतो की नकारात्मक बोलतो याचा आपला आपण मागोवा घ्यावा. आपण कोणत्या विषयामध्ये रुची घेतो तेही पाहावे. आपल्याला कादंबऱ्या, नाटक, सिनेमा यामधील कोणत्या प्रकारच्या विषयांच्या कथा आवडतात याचे निरीक्षण करावे. यापुढील सांडो शब्दाचे निरूपण आपण पुढील प्रवचनात पाहू. हरिओम.